जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद भारत. एस रविराज रवींद्र तांगो शिंदे, एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आणि अध्यक्ष महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार संघ, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन. हे प्रशासनाला निवेदन आहे की प्रशासन किती नियमबाह्य पद्धतीने काम करत आहे. हे वारंवार सातत्याने मी या नियमबाह्य गोष्टीवरती बोलत असतो, परंतु प्रशासन घटनाबाह्य काम करणाऱ्याला जास्तच वाव देते असं मला एक ठाम भूमिका लक्षात आली. जे विविध आदेश निघतात, उदाहरणार्थ 2021मध्ये मिनल पालंडेला प्रभारी उपायुक्त पदाचा चार्ज दिला, परंतु प्रभारी उपायुक्त चार्जच्या आदेशाचे कालावधी 2 वर्षाचा आहे. आणि तसंच तो चार्ज दिल्यानंतर तिला SRE कक्ष प्रमुखाचा आदेश दिला. तो पण चुकीचा खोटा अहवाल प्रशासनाने शासनाला पाठवला. मी शासनाचा पाठपुरावा केला. शासन म्हणाले की आम्ही आदेश दिलेले नाहीत, हे तुमच्या महानगरपालिकेनेच आमच्याकडे रेकमेंड केलं आणि रेकमेंड केल्यानुसार आम्ही तो आदेश कळायला अग्रेषित केलं. त्यात आमचा काही दोष नाही आहे, महानगरपालिका दोषी आहे. मग महानगरपालिका पाठपुरावा करून, आंदोलने करून, उपोषणे, आंदोलने, आत्मधनाचा करूनसुद्धा मिनल पालंडेचा आदेश का रद्द करत नाही? एक संभ्रम आहे. ही बाई महानगरपालिकेची विशेष कोण लागते का, असा मला प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्ताच नुकते एक उपाभियंता किशोर गोळे नावाची व्यक्ती, त्याचे जे काही आदेश आलेत त्या आदेशाचा मायना प्रस्तावना वाचली, मसुदा वाचला. प्रशासन अशा प्रकारचे कुठलेही आदेश काढत नाही आणि आदेश काय करतं की अमुक अमुक उपाभियंता या विभागामध्ये काम करतोय आणि ह्यानुसार त्याला या विभागाचा प्रभारी कार्यभार दिलेला आहे. एवढंच 2 ते 4 ओळीमध्ये आदेश असतात, परंतु ह्या आदेशामध्ये विस्तृत असं मसुदा तयार करून दिलेले आहे. आता ह्या अभियंत्याचं मला चार्ज पद्धती देण्याबरोबर काही आक्षेप नाही आहे, परंतु आक्षेप असा आहे की 2019मध्ये लक्षवेधी विधान परिषदेमध्ये आली. ठाणे महानगरपालिकेची नियमबाह्य प्रभारी चार्जेसबद्दल का आली? कारण रवींद्र शिंदे फेब्रुवारीमध्ये 3, 4, 5 तारखेला बेमुदत उपोषणाला बसले होते. प्रभारी चार्ज पदे आयुक्त जसवल साहेब होते. मी रजा काढून उपोषणाला बसलो. आयुक्ताने माझ्या नावाचे काने दाखवा नोटीसही काढली, परंतु मी रजेवर असल्यामुळे त्या काने दाखवा नोटीसीचा काही प्रभाव झाला नाही, कारण मी रजेवर होतो, शीख रजा होती. त्यामुळे त्या आदेशाचा काने दाखवा नोटीसचा इफेक्ट झाला नाही. उपायुक्त मुख्यालय ड्युटी होते. परंतु मी सांगतो, त्याच दरम्यान मार्चमध्ये विधानसभा अधिवेशन होतं. लक्षवेधी आमदार भोंडे यांनी मांडली आणि नानाभाऊ पटोलेने त्याच्यावर रिमार्क्स दिले तात्काळ चौकशीचे बिपिनजी शर्मांना. परंतु बिपिनजी शर्मा दीड महिना झाला चाल ढकल करत असं लक्षात आल्यानंतर पुन्हा आम्ही नानाभाऊ पटोले विधानसभा अध्यक्षांकडे भेटलो. बंगल्यावर गेलो सकाळी 8:30-9ला आणि गेल्यानंतर नानाभाऊ पटोले 10 वाजता आले, तयार होऊन बसले. मला पाहिल्याबरोबर बसायला खुर्ची दिली. सगळ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना बाहेर काढलं. या रवींद्र शिंदे साहेब कार्यकारी अभियंता, तुम्ही न्याय हक्कासाठी लढतात, तुम्हाला मान मोठा आहे, असं आधी त्यांचे नानाभाऊ पटोले यांचे उद्गार होते. आणि तात्काळ बिपिनजी शर्माला त्यांनी तिथूनच माझ्यासमोर फोन लावला. बिपिनजी, तुम्हाला राहायचं आहे की जायचं आहे? रवींद्र शिंदे कार्यकारी अभियंता कामगारांसाठी लढतात, हे मोठी काम आहे ना. एक अधिकारी आपल्या पदाचा कुठलाही विचार न करता लढतोय प्रशासनाची, हे मोठं काम आहे. मग त्याच्या तुम्ही कामाची दखल घ्यायची नाही का? मग प्रभारी चार्ज कशासाठी काढले तुम्ही? ते रद्द करायचे नाहीत का? तात्काळ जर हे काम झालं नाही तर तुमचे बदली आणि निलंबनाचे आदेश घेऊन जावाय, असं बोलल्याबरोबर बिपिनजी शर्माने तात्काळ सायंकाळी 4 वाजता 19 प्रभारी चार्ज, मग ते कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, ते कार्यकारी अभियंता, ते उपनगर अभियंता पदाचे दिलेले होते, ते संपूर्ण आदेश रद्द केले. आणि प्रोटोकॉलनुसार महानगरपालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता, ते उपअभियंता, कार्यकारी अभियंता, उपनगर, त्या सर्वांनी नगर अभियंतापर्यंत प्रोटोकॉलनुसार काम पाहायचं आहे. प्रोटोकॉल म्हणजे त्याने अतिरिक्त नगर अभियंता ही पोस्ट पण अर्जुन हरेला दिली, म्हणजे अनिल पाटील होते त्याच्यानंतर दिली. त्यामुळे हा प्रोटोकॉल पूर्ण झाला. मग आता हे पद रिक्त असताना, प्रोटोकॉल रिक्त असताना आणि आता हे असे नियमबाह्य आदेश
किशोर गोळेचे काढून प्रशासन घटनाबाह्य काम करतं हे सिद्ध झालं. शासन सेवा नियमावली कशासाठी बनवलेली आहे? शासन सेवा नियमावली 1979, महाराष्ट्र शासन सेवा नियमावली 1949, सुधारित शासन नियमावली 1979 नुसार हे नियम सगळ्यांसाठी लागू आहेत. सेवा शिस्तभंग अपील नियम जर रवींद्र शिंदेला लागू होतात तर इतर अधिकाऱ्यांना पण लागू झाले पाहिजेत ना. मग हे आदेश तात्काळ प्रभारी पदाचे रद्द करा, नाहीतर मी 25 तारखेला बाहेरगावून आल्यानंतर 26-27 तारखेला अर्धनग्नाचं आंदोलन करेल गेटवरती. मी जे बोलतो ते करतो हे प्रशासनाला माहीत आहे. तर तात्काळ हे आदेश रद्द झाले पाहिजेत, नाही तर मला थेट विधानसभा अध्यक्षांकडे जावं लागेल. आता विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? राम शिंदे आहेत ना. मग शिंदे आहेत लक्षात घ्या, उपमुख्यमंत्री शिंदे आहेत, विधानसभा अध्यक्ष शिंदे आहेत आणि भांडणारं पण शिंदे आहे हे लक्षात घ्यावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.